आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो मीनाताई, आज सकाळीच ना माझ्या भविष्यात वाचलं नाही लिहिलेला की लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचा पाऊस पडणार आहे. सांगा सांगा काय आनंदाची बातमी आहे? करेक्ट आहे, तुमचं भविष्य अगदी करेक्ट आहे. सांगतास काय? म्हणजे तुम्ही आनंदाची बातमी सांगण्यासाठीच फोन केलास? हो हो, गुड न्यूज आहे, गुड न्यूज. हो हो, सांगा सांगा ना, पटकन सांगा. हे बघा, असं करू नको तुम्ही ना, त्या टीव्हीतल्या सिरियल वाल्यांसारख्या ताणत बसा नको. पटकन सांगा ना काय ता. हो हो सांगते हो, तुम्हाला ना खूप घाई असते प्रत्येक गोष्टीची. ऐका. बोल बोला बोला. तर गिरिजाने काव्याला असं सांगितलंय की ती विक्रांतच्या आयुष्यातून कायमची जातीये. मग काय ते काय काय सांगतास काय? म्हणजे गिरिजाबाईं स्वतः असं सांगल्या? म्हणजे ही तर एकदम जबरदस्त मोठी आनंदाची बातमी आहे शिरल्या कानात. हा, खरी आनंदाची बातमी पुढे. काय काय ती? तुमची बाई असं पण म्हणाली की काव्या, आता तूच लग्न कर बाई विक्रांतशी. ठीक आहे हो. हा हा, काय सांगतास काय? म्हणजे गिरिजाबाईं स्वतः असं सांगल्या? रे बाप रे, ही म्हणजे एकदम जबरदस्त मोठी आनंदाची बातमी आहे शिरल्या कानात. आता बघाच, मी विक्रांत आणि काव्याला कसं एकत्र आणते ते. पण त्याकरता अजून एक गोष्ट व्हायला हवी. आता काय? ती गिरिजा या प्रकरणात पुन्हा एकदा जेलमध्ये जायला हवी. म्हणजे कसं माझंही काम जरा सोपं होईल ना. तुम्ही किती काळजी करतास? तुम्ही तिकडे खिंड लढवा. गिरिजाबाईचा काय करूच आता मी बघतोय शिरला का ना. येस, एकदा ती गिरिजा आत गेली ना, काव्या आणि विक्रांतच्या डोक्यावर अक्षता पडल्याच म्हणून समजा. तथास्तु. तुमका नक्की सांगतोय, जा तुमच्या मनात आणा तसाच होताला शिरला का ना. बर चला, ठेवते मी फोन. तुम्ही कामाला लागा. मलाही जरा एक महत्वाचा फोन करायचा आहे. आता कोणा फोन करता? गिरिजाला. हा 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 हा. मीना काकू या का फोन करतायत? काव्याने नाही नाही. हॅलो, काय मिळतं का तुला दुसऱ्यांना दुखावून? खुश असशील ना आता? मी हो, तूच. आज तुझ्यामुळे काव्या घर सोडून निघाली होती. हेच हवं होतं ना तुला? झालं तुझं समाधान? अहो, पण ती का घर सोडून? वा, आता हेही तू मलाच विचार. तिला कसं थांबवलं ना, माझं मला माहिती. हे बघा, आय एम सॉरी, पण माझ्या मनात असं काही नव्हतं. हो, मग का स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर ढकलून मोकळी होतेस? का काव्याला वाटेल तसं बोललीस? काय अधिकार काय तुला? हे बघ, काव्या विक्रांतची फक्त चांगली मैत्रीण आहे, कळलंय? इथून पुढे बोलताना विचार करायचा, नाहीतर मग मीही बघणार नाही तू कोण आहेस. काकू, मला तिला दुखवायचं नव्हतं हो. आता तुला असं बोलायला काय जातंय? तुला जे हवं होतं ते करून तू मोकळी झालीस. हे बघा, खरंच असं नाहीये. असंच आहे. आधी विक्रांतला एकटं पाडलंस, मग काव्याला दुखावलंस. आज जर का काव्या घर सोडून गेली असती ना, मी तुला कधीच माफ केलं नसतं. अजून किती त्रास देणार आहेस तू आम्हाला? हा, बास बास करत नाही सहन होत आम्हाला. आता तुझं जर का पोट भरलं असेल ना, तर जगू दे आम्हाला सुखानं. हॅलो हॅलो, सॉरी काव्या, मी तुला असं बोलायला नको होतं. नाही, मी काव्याची माफी मागायलाच हवी. ती माझ्यामुळे दुखावली गेली आहे.
आता का फोन करतेस तू मला? काव्या काव्या हे बघ प्लीज माझं ऐकून घे. काय ऐकून घेऊ? सगळं तर बोललीस ना तू. काव्या हे बघ मला भेटायचंय तुला. मला तुझ्याशी बोलायचंय. का? अजून अपमान करायचाय का माझा? काव्या प्लीज मला एकदा भेट. हे बघ आपलं भेटणं खूप गरजेचं आहे. मला नाही भेटायचंय तू. काव्या हे बघ तुझा गैरसमज झालाय. गैरसमज? तूच आज भेटून सगळं बोललीयस आणि म्हणतेस गैरसमज झालाय. हो काव्या हो, प्लीज एकदा भेट. मला तुला सगळं सांगायचंय. काव्या माझ्यासाठी नाही तर निदान विक्रांतसाठी तरी भेट मला प्लीज. काय होणार आहे भेटून? प्लीज काव्या आज भेटलो त्याच ठिकाणी भेटूया प्लीज. ठीक आहे. काव्या मी तुला सगळं खरं खरं सांगणार आहे. जे झालं त्यात ना तुझा दोष होता ना माझा ना विक्रांतचा. परिस्थितीने माझ्यावर ही वेळ आणली ग. प्लीज मला समजून घे. काव्या थँक्यू तू आलीस. कशासाठी बोलवलंस? मला बोलायचंय तुझ्याशी. हेच ना की तू बरोबर आहेस? नाही काव्या मग अजून काय बोलायचं बाकी आहे? तू शांतपणे ऐकशील का माझं? बोल, ऐकते. तू बस ना प्लीज बस. काव्या मला तुला सगळं खरं खरं सांगायचं. म्हणजे आतापर्यंत जे वागलीस ते खोटं होतं.